विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुधवारचा दिवस राज्याच्या राजकारणातील काळा दिवस म्हणून ओळखला जाईल, कारण सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमधील राडा साऱ्या देशानं याची देही याची डोळा पाहिला। दोन्ही बाजूचे आमदार मुद्द्यावरून अक्षरशः गुद्द्यावर आले। पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व राडा। सत्ताधारी विरोधक आमदार भिडले। मुद्द्यावरून अक्षरशः गुद्द्यावर आले। पायऱ्यांवर राजकारणाची पायरी घसरली। महाराष्ट्राला लाज आणणारी घटना। पावसाळी अधिवेशनात गेल्या आठवड्यापासून विरोधकांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर रोज सत्ताधारी विशेषतः शिंदे गटातील आमदारांविरोधात नारेबाजी आणि घोषणाबाजी चालायची। 50 खोके एकदम ओके, ज्याच्या दारी ईडी तो भाजपच्या दारी। अशा घोषणा आणि जोरदार नारेबाजी चालायची। मात्र बुधवारी उलट चित्र पाहायला मिळालं। चक्क सत्ताधारीच पायऱ्यांवर आंदोलन करत होते। त्यांनी थेट बीएमसी, मातोश्री आणि सिल्वर ओकला लक्ष करत नारेबाजी आणि बॅनरबाजी केली। दरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपस्थित असल्यानं आमची जागा हायजॅक केल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला। आमदार अनिल पाटील गळ्यात गाजरांची माळ लटकवत या घोळक्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते। त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र होतं। यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरींच्यात जोरदार वाद झाला। या अभूतपूर्व राड्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावलेंनी थेट इशारा दिला की अंगावर आला तर शिंगावर घेऊ। आम्ही बोलतोय त्याच्यात येऊन गोंधळ घालायचा, तुमचं सगळ्यांचं लक्ष विचलित करायचं, हा कुठला प्रकार? मग आम्ही काय भांड्या भरल्यात? आणि म्हणून तसं उत्तर आम्ही आता त्यांना दिलेलं आहे। त्यांनी आमचा नाद करायचा नाही आहे, कारण आम्ही कोणाला पाय लावत नाही। चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करू, पण आम्हाला कोणी पाय लावायचा प्रयत्न केला तर बाकी आम्ही सोडणार नाही आहे। जो येईल अंगावर त्याला घेऊन शिंगावर कोणी घालचं ना। तर राष्ट्रवादीचे आक्रमक आमदार अमोल मिटकरींनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत हे चित्र महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात आवडलं नसल्याचा टोला लगावला। शिवाय आमदार अनिल पाटलांनी सत्ताधाऱ्यांकडूनच जाणीवपूर्वक धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप केला। हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभणार आहे आणि त्यानंतर डोळे काढले आणि तेच आमदार इथे येऊन त्याच पक्षाचे काही लोक म्हणतात आमच्या शिंगावर कोणी आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, आमच्या कोणी नादाला लागलं तर आम्ही त्याचा नाद काढू, आम्ही तुमचा चट्टापिट्टा काढू। तुमच्या गटातल्या वाह्यात आमदारांना आवरा, त्यांना 2 हात आहेत, आम्हाला पण 2 हात आहेत, पण आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेसमोर चुकीचा संदेश द्यायचा नाही आहे। या सभागृहाची प्रतिमा मलिन करायची नाही आहे, नव्हे तो आमचा विचार नाही आहे, अशी तक्रार आम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेबांसमोर केली। तो एक गाजर दाखवण्याच्या प्रकारावरून त्यांना जे झोंबलं आणि ज्या पद्धतीने गाजराप्रमाणे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहे, केवळ फक्त गाजर दाखवायचं आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये कुठलाही निधी उपलब्ध करून द्यायचं नाही, कुठली घोषणा करायची नाही, हे जे गाजर दाखवलं त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना ते वाईट वाटलं। म्हणून त्यांनी आमच्या अंगावर धाव घेतला, आम्हाला शिवीगाळ केली आणि आमच्याशी त्या ठिकाणी धक्काबुक्की करून आम्हाला त्या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला। आजच्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या अभूतपूर्व राड्यामुळे राज्यातील सर्व मतदारांच्या मनात हाच प्रश्न तरळला असेल की आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी या लोकप्रतिनिधींना विधिमंडळात पाठवलंय की अशा प्रकारे राडा करून
राज्यातल्या सौजन्याच्या राजकारणाची ऐशी तैशी करायची. महाराष्ट्र हे सांस्कृतिक राजकारण करणारं राज्य अशी ओळख असलेल्या या राज्याला आजच्या आमदारांच्या राड्यानं गालबोट लागलंय एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बुधवारच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमधील अभूतपूर्व राड्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदारांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं आणि योग्य त्या तपासानंतर उचित कारवाई करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. पाहुयात राड्यानंतर नेमक्या काय काय घडामोडी घडल्यात ते. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राडा. राड्यानंतर आरोप प्रत्यारोप. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांची राड. योग्य त्या तपासणीनंतर कारवाई. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. विधान भवनाच्या पायऱ्यांवर बुधवारी झालेल्या सत्ताधारी आणि विरोधकांमधील अभूतपूर्व राड्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय. दुसरीकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आम्ही यांचा सगळा इतिहास बाहेर काढला म्हणून विरोधक आक्रमक झाल्याचा आरोप लगावलाय. तर 50 खोके एकदम ओके ही घोषणा त्यांच्या फार जिव्हारी लागली. त्यामुळे सत्ताधारी नाराज झाले असल्यानंच आज त्यांच्यातील काही आमदार येथे आले आणि त्यांच्याकडून घोषणाबाजी करण्यात आली अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार अनिल पवार यांनी दिली आहे. 50 खोके एकदम ओके ही घोषणा त्यांना एवढी जिव्हारी लागली, एवढं ते नाराज झालेले दिसत आहेत. त्याच्यामुळंच आज त्यांच्यातले काही आमदार इथं आलेत आणि समोर येऊन घोषणा देत आहेत. त्याच्या मागे तुम्ही बघताय की बाकीचे विरोधी पक्षाचे सगळे आमदार घोषणा देत आहेत. वास्तविक ज्या विधिमंडळामध्ये अशा गोष्टी घडत असतात त्यांना दिलेल्या घोषणा आणि त्याच्यातून त्यांना जे काही मनाला लागलंय, जे आतापर्यंत मागच्या 4 दिवसामध्ये सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घोषणा दिल्या जात होत्या, 50 खोके एकदम ओके ही जी घोषणा आहे, ही घोषणा तळापर्यंत पोहोचून गावागावाच्या पानटपरीवरती, ठेल्यावरती, प्रत्येक ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके ही घोषणा जी आहे ही त्यांना झोंबलेली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून त्यांना झोंबलेल्या घोषणेच्या विरोधात या ठिकाणी येऊन सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधकांचा आवाज दाबण्याकरता किंवा ह्या घोषणेला बंद करण्याकरता या ठिकाणी आले होते आणि त्यांनी धक्काबुक्की केली. तर आज घडलेलं या राड्याचं चित्र महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नसल्याचं मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडलंय. शिवाय सत्ताधारी विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करतात, बोलू देत नाहीत, त्यामुळे असा उद्रेक होतो असा आरोप काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केलाय. सत्ताधारीच आंदोलन करतायत आणि ज्यावेळेस विरोधी पक्षाचे येतात त्यावेळेस त्यांना धक्काबुक्की होते. हे काही योग्य नाही. हे जे चित्र आज महाराष्ट्रात आहे, इथे जे घटना घडतायत हे प्रतिकात्मक आहे. जे सत्ताधारी आहेत ते सगळीकडनं दाबायचा प्रयत्न करतात विरोधकांना, त्यांना बोलण्याचा पण अधिकार देत नाही आणि मग कुठेतरी असा उद्रेक होतो. आपण या सगळ्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे करणार असल्याचं आमदार महेश शिंदे यांनी सांगितलंय. शिंदे गटानं केलेल्या तक्रार पत्रात अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांचा उल्लेख आहे. या राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकरण आणखी वाढू नये म्हणून आपापल्या आमदारांना इशारा करत सभागृहात नेल्याचं चित्र देखील एवढ्या गदारोळात दिलासा देणारं आणि समंजसपणाचं होतं असं म्हणायला हरकत नाही. मात्र सत्ताधारी आणि विरोधक आमदारांच्या अभूतपूर्व राड्यामुळे राज्यातील सौजन्याच्या राजकारणाची ऐसी की तैसी झाली आणि लाज आणली एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
महाराष्ट्रात हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतर घडवून आणलं जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी केलाय. लव्ह जिहादसाठी मुस्लिम तरुणांना लाखो रुपये दिले जात असल्याचा दावा राणेंनी केलाय. काय आहे लव्ह जिहादचं रेट कार्ड? पहा हा स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्रात लव्ह जिहादसाठी रेट कार्ड. शीख तरुणीला फसवलं तर 7 लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवलं तर 6 लाख, 5 लाखांपासून 10 लाख रुपयांचा भाव. अशा पद्धतीचं अक्षरशः रेट कार्ड आहे अध्यक्ष महोदय. प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतराचा खेळ. महाराष्ट्रात लव्ह जिहादचा खेळ सुरू असल्याचा धक्कादायक आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय. लव्ह जिहादसाठी एक यंत्रणा राबत असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केलाय. हिंदू स्पेसिफिक मुलींना परिवर्तन करण्याच्या वेळी अध्यक्ष महोदय त्या मुलांना पैसे दिले जातात. हिंदू धर्मातल्या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्यात येत असल्याचा दावा राणेंनी विधानसभेत केलाय. त्यासाठी विशिष्ट धर्माच्या तरुणांना बाईक आणि पैशांचा पुरवठा केला जात असल्याचा आरोपही राणेंनी केलाय. हिंदू स्पेसिफिक मुलींना परिवर्तन करण्याच्या वेळी अध्यक्ष महोदय त्या मुलांना पैसे दिले जातात, बाईकची सोय केली जाते, विविध त्याला आर्थिक ताकद दिली जाते, जेणेकरून ह्या मुलींना फसवण्यामध्ये त्याला ताकद भेटेल. नितेश राणेंनी या संदर्भात एक रेट कार्ड जाहीर केलंय. त्यानुसार हिंदू तरुणीचं धर्मांतर करण्यासाठी 10 लाख रुपये, ब्राह्मण मुलीच्या धर्मांतरासाठी 5 लाख रुपये, गुजराती तरुणींसाठी 10 लाख, क्षत्रिय तरुणींसाठी 5 लाख आणि शीख तरुणींसाठी 5 लाख रुपये मुस्लिम तरुणांना मिळत असल्याचं सांगितलं. अध्यक्ष महोदय अक्षरशः एक रेट कार्ड आहे की शीख तरुणीला फसवलं तर 7 लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवलं तर 6 लाख, गुजराती ब्राह्मण तरुणीला फसवलं तर 6 लाख, ब्राह्मण तरुणीला फसवलं तर 5 लाख, क्षत्रिय तरुणीला फसवलं तर 4.5 लाख. अशा पद्धतीचं अक्षरशः रेट कार्ड आहे अध्यक्ष महोदय. नितेश राणेंचे आरोप समाजवादी पार्टीच्या अबू आझमींनी खोडून काढले. नितेश राणे साहब और कुछ इस तरह के नेता लोग अपना कद बीजेपी में बढ़ाने के लिए 85% मेजॉरिटी को बेवकूफ़ बनाने के लिए इस तरह की बातें करते हैं. मैं समझता हूं कि इस देश का संविधान डॉक्टर भीमराव अंबेडकर साहब का बनाया हुआ हमें ये हक देता है, हमें राइट देता है कि 18 साल की उम्र के बाद जब आदमी अडल्ट होता है, बालिग होता है, तो अपनी मर्जी से कहीं भी कोई भी धर्म परिवर्तन कर सकता है, कहीं भी शादी कर सकता है. महाराष्ट्रात लव्ह जिहादचं प्रकरण समोर आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. कुठेही आमिष देऊन कोणी कुठल्या पद्धतीचा अवलंब करावा, कुठला फेट ठेवावा याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, पण आमिष देऊन किंवा कुठल्या प्रकारे जोर जबरदस्ती करून किंवा कुठल्या प्रकारे इन्फ्लुएन्स करून कोणाचंही धर्मांतरण करता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं जर कुठे होत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि त्याकरता आवश्यक असेल तर अधिक कडक कायदे देखील तयार केले जातात. महाराष्ट्रात आंतरधर्मीय लग्नांचं प्रमाण मोठं आहे, पण आंतरधर्मीय लग्न आड लव्ह जिहाद सिंडिकेट कार्यरत असेल तर ते समाजासाठी अतिशय धोकादायक ठरेल. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.